आत येऊ का सर? हा या. तुम्ही कोण? ऍक्च्युली सर मी सेल्स गर्ल आहे. अच्छा बस. सेल्स गर्ल म्हणजे ते प्रोडक्ट वगैरे काहीतरी विकायला येतं ते का? हो हो. अच्छा. मला सगळ्यात आधी सांगा, तुम्ही आतमध्ये कशा आल्या? सर तुम्हाला विचारलं मी आतमध्ये येण्यासाठी. अहो इथलं नाही हो, माझ्या घरातलं. तुम्ही म्हणजे गेट मधून आतमध्ये कशा आल्या? जसं तुम्ही येता तसंच कोणी नव्हतं तिथे, मग मी आले आत. अच्छा, कोणीच नव्हतं का? नाही. अच्छा, मला वाटलंच होतं हे वॉचमॅन ना कोण राहतच नाही तिथं. हे फक्त नावाला पगार घ्यायला थांबले. कोणी पण येऊ दे, कधी पण कोणी पण बिल्डिंग मध्ये घुसून जात. आता यांना कशासाठी ठेवलंय सांगा बरं तुम्ही? सर त्यांचं जसं काम आहे तसं आमचं पण कामच आहे ना. आमचे प्रोडक्ट सेल होतील तेव्हा आमचा पगार भेटेल. अच्छा. आता प्रत्येक बिल्डिंग मध्ये असा नियम असतो, तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये असा नियम असला आणि आम्ही कुठं जायचं मग? ठीक आहे, त्यांचं जाऊ द्या, मी ते नंतर बघल. पहिले तुम्ही सांगा, तुम्ही कशासाठी आले? ऍक्च्युली मी माझे काही प्रोडक्ट सेल करायसाठी आली सर. अच्छा. हा, तुमचं वय काय आहे सर? माझं आता 23 वय. अच्छा. तुमचं लग्न झालंय सर? हा, लग्न झालंय. किती वर्ष झाले लग्नाला? 1.5 वर्ष झालं लग्नाला. तुम्हाला मूलबाळ आहे? नाही हो, अजून कुठं मुलबाळ. अच्छा. बायको नाही म्हणते अजून. 1.5 वर्ष झाले ना लग्नाला? हो. बरं सर. सर आमच्या कंपनीने असे प्रोडक्ट लॉन्च केलेले ज्याच्याने कितीही वर्ष होऊ दे, कितीही माणूस म्हातारा जरी झाला, पार मराईवर जरी टेकला, तरी पण आमच्याकडे असं पॉवर बुस्टर आहे आणि अशा गोळ्या असे प्रोडक्ट आहे ना आमच्याकडे, ज्याच्याने तुमची पॉवर मेंटेन राहील. पॉवर? हो. कसले पॉवर? प्रेम सर, प्रेम. प्रेम? हो. कसलं प्रेम? पण कोणतं प्रेम? तर तुम्हाला सर काय असतं ना, तर तुमचं 1.5 वर्ष झालंय लग्नाला, कालांतराने तुमचं प्रेम हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. मग बायको कंप्लेंट करायला लागेल, तुमच्या दोघांमध्ये वादावाद होतील. मग तेच प्रेम कमी नको व्हायला म्हणून आमच्याकडे असे प्रोडक्ट लॉन्च केलेले. अहो, प्रेम म्हणजे कोणतं प्रेम, काय प्रेम, तुम्ही नेमकं सांगतच नाही मला. काय असतं ना, मला कळतच नाही कोणतं प्रेम म्हणताय तुम्ही. काय असतं ना सर, काही घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यात बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. कशाबद्दल? तर नवरा प्रेम देत नव्हता, म्हणजे फिजिकल प्रेम सर. तर नवरा प्रेम देत नसल्यामुळे बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. का? तर लग्नाला खूप वर्ष झाले होते, नवरा थकून गेला होता, नवऱ्याकडनं होत नव्हतं जास्त, त्याच्यामुळे नवऱ्याचं हळूहळू प्रेम कमी होत गेलं आणि बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. मग ह्याच घटनांना लक्षात घेऊन आमच्या कंपनीने हे प्रोडक्ट लॉन्च केलेले, ज्याच्याने तुमचं आणि तुमच्या बायकोचं बॉन्डिंग कधीच तुटणार. अच्छा, तुम्ही ते प्रेम ते वालं बेडरूम मध्ये असं ते खालीवर ते का? तेच ना ते प्रेम? नवरा बायको करता ते. अच्छा, ते प्रेम म्हणताय का? अहो मग तेच विचारतोय मी, कोणतं प्रेम. मला वाटलं कोणत्या प्रेमाचं प्रोडक्ट विकायला आणलं तुम्ही. सर आमच्याकडे हा स्प्रे, ह्या स्प्रेने तुम्ही जर 15 मिनिटं प्रेम करत असाल तर ते प्रेम दुप्पटीने वाढेल. दुप्पटीने? हो. हा स्प्रे तुम्ही यूज करा, याच्यावरती सगळी डिटेल लिहिलेली आहे. हा स्प्रे इतका पॉवरफुल आहे आणि हा स्प्रे तर सोडा, तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवते, ही इम्युनिटी बुस्टर. मला स्प्रे, गोळ्या, औषधं काही घ्यायची गरज पडणार नाही कधीच. जर तुम्ही हे इम्युनिटी बुस्टर रोज यूज केलं, रोज, पण तुम्ही एक दिवस स्किप केला ना या गोष्टीला, तर तुम्हाला इफेक्ट थोडा कमी होऊ शकतो. अच्छा. आणि आमच्याकडे ना
ही क्रीम पण आहे. ही जर क्रीम तुम्ही अप्लाय केली आणि तुम्ही वापरली तर याचा इफेक्ट इतका चांगला आहे सर की तुम्ही तुमच्यामध्ये एक 10 घोड्यांची शक्ती होऊन जाईल. पण याच्यापेक्षा पॉवरफुल एक अजून प्रोडक्ट आहे माझ्याकडे. अरे बापरे, यांच्यापेक्षा पण पॉवरफुल आहे? हा, या सगळ्यांना तोड देणार एकच पॉवरफुल गोळी आहे माझ्याकडे. पॉवरफुल गोळी? हो. अच्छा. काय असतं ना सर, ही गोळी जी तुम्हाला 100 घोड्यांची पॉवर एका 10 ते 15 मिनिटात तुमच्या अंगात येईल. काय बोलता? आणि त्याच्यानंतर तुमची बायको इतकी खुश होईल, इतकी खुश राहील तुमच्या सोबत की रोज तुम्हाला ती तुमचे पाय सुद्धा दाबेल आणि रोज डोकं सुद्धा दाबेल तुमचं. हा. अरे बापरे. जर तुम्ही ही गोळी खाऊन तिला प्रेम दिलं तर मग तर तुमची बायको तुमच्यापासून आयुष्यभर कधी नाराज होणार नाही. इतके पॉवरफुल आहे गोळी? हो. अरे आणि वा. सर याचे 100% रिझल्ट आहे. आम्ही जेवढ्या लोकांना ही गोळी विकली त्यांचे डायव्हर्स होण्यावर आलं होतं. त्यांचे डायव्हर्स थांबला अक्षरशः. अरे बापरे. हो. हा, इतकी पॉवरफुल? हो सर. अरे वा, मग तर घ्यावी लागेल ही गोळी. हा सर, पण थोडी महाग आहे सर ती. आणि काय असतं ना सर, तुम्हाला पॅकेट घ्यावं लागतं गोळ्यांचं आणि एका पॅकेटची प्राइस आहे 10,000 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 गोळ्या येतात. अरे बापरे, 30 गोळ्या 10,000 रुपयात? हा 10,000 खूपच महाग होत आहे मॅडम. सर आता तसं गोळीचा इफेक्ट पण एकदम ब्रँडेड, एकदम चांगला आहे. अहो, ते एकदम योग्य आहे तुमचं, तुम्ही बोलता बरोबर आहे. पण मग म्हणजे 10,000 रुपयात 30 गोळ्या घ्यायच्या खूपच महाग आहे ना. आता सर मी त्यात काय बोलू शकते. 10,000 रुपयात 30 गोळ्या भेटताय तुम्हाला. त्याचा इफेक्ट एकदा तुम्ही युज करून पाहिले ना, तुमची बायको आता आहे का घरी? ते बायकोचं सोडा ना, बायकोचं काही घेऊन बसले. याचे काहीतरी कमी करा ना तुम्ही. याचे सर काय ना, ते फायनल रेट आहे. मी तुम्हाला डिस्काउंट करून जास्तीत जास्त 8,000 पर्यंत देऊ शकते. त्याच्या खाली मी नाही जाऊ शकत, कारण की काय आज 8,000? 8,000 पण खूप झाले. हे बघा, मी याचे फायनल 5,000 रुपये देईल तुम्हाला. सर 5,000 मध्ये मला 30 गोळ्या देणं तुम्हाला परवडणार आहे का? अहो, मग मी एक थोडी ना पॅकेट घेईल, मी तर 4 पॅकेट घेणार आहे. 4 पॅकेट हा. म्हणजे 20,000 रुपये. हा. ठीक आहे सर, आता तुम्ही एवढं बंच घेताय म्हणून मग तुम्हाला मी डिस्काउंट करून देते. 5,000 मध्ये मी तुम्हाला देऊन टाकते. अच्छा, डील फिक्स करून टाकू आपण 5,000 मध्ये. चालेल ना? हो. बरं, आता डील तर झाली आपली फिक्स. हो. पण मला एक गोष्ट सांगा की ही जी पॉवरची गोळी आहे हिचा इफेक्ट होतो का नाही? होतो ना सर, हे गोळ्यांचा बंच पकडा सर तुम्ही. अहो, म्हणजे इफेक्ट झाला पाहिजे ना, ते मला कसं कळणार आहे इफेक्ट होतो का नाही? सर कसं कळणार आहे म्हणजे आता ते घेतल्याशिवाय तुम्हाला थोडी ना कळणार आहे. हा, मग तेच सांगतोय की मी घेऊन बघतो गोळी. ठीक आहे, घेऊन बघा. घेऊन बघू ना? हा, तसं पण ते डेमो पीस आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पाणी आणू का सर? नाही, मला पाण्याची गरज नाही पडत. ती अडकली होती ना, म्हणून थोडा ठसका लागला. आता बघू पॉवर येते का नाही. जर पॉवर आली ना तर मग 100% घेईल मी, अजून एक पॅकेट वाढवून घेईल. हा, म्हणजे कसं पॉवर आली की असं म्हणजे समक्ष बघितलं ना तर मग कळेल ना माणसाला. जर समजा मी आज पॉवरची गोळी घेऊन घेतली तुमच्याकडनं, उद्या समजा मी माझ्या बायको सोबत प्रेम करायच्या आधी घेतली गोळी आणि ते पॉवरच आली नाही, मग? नाही सर, असं होत नाही. पॉवर येते सर. अरे वा, पॉवर तर येते माझ्यात. मी बोलली होती ना सर, गॅरंटेड प्रोडक्ट आहे सर. त्याला मी तुमच्या समोर बसून तुम्हाला गोळी खाऊ घालून दिली.
जर त्याच्यात काही फॉल्ट असता तर मी तुम्हाला गोळी खाऊ दिली असती का? मी म्हटले असते पहिले घ्या मग खा. नाही नाही, बरोबर आहे. पॉवर तर येते, मग पॉवर खरं येते. बरं ऐका बरं ना. सर, मग आता मी तुम्हाला प्रोडक्ट दिले, हा मला तुम्ही माझे पैसे द्या, मी निघते, कारण की मला दुसरीकडे पण जायचे सेल करायला प्रोडक्ट. अहो, अर्धीच पॉवर आली अजून. थोडस थांबा ना, 5-10 मिनिटं. हा म्हणजे सर मला कसं पाणी मिळेल का? पाणी, हा ठीक आहे, मी घेऊन येतो. हं? खरंच बर का, लय पॉवरफुल गोळी वाटते मला. हो अशी आहे सर, पॉवरफुल तर आहे. पॉवर म्हणजे येते. या सगळ्या प्रोडक्टला तोड देणारी गोळी येते. हा का? अशी अशी आतून एनर्जी बाहेर येते, माहिती का? जर एनर्जी. तुम्ही तुमच्या बायकोसोबत प्रेम करण्याच्या आधी ही गोळी घेतली तर तुम्ही अर्धा तास टिकत असाल ना, तुम्ही 1 तास चाला, हा, काय 1.5 तास चाला, वा, खरंच ना. असं 2 तास सुद्धा चाला. अरे बापरे, असं वाटतंय ना आतून, खरंच खूप मोठी एनर्जी बाहेर येते. अशी अशी एकदम बॉडी ना अशी हिट होते माझी, खतरनाक. असं असं वाटतंय की आताच पळत जाऊन 4-5 किलोमीटर पळत परत येऊ. एकदम अशी पॉवर आली, नाही का? बरं सर, आता तुम्हाला जाणवलं ना, तुम्हाला समजलं ना, आता मला माझे पैसे द्या आणि मला निघू द्या. कसे टाइम होते, मला पण दुसरीकडे जायचंय ना. बरं ठीक आहे, मी आतमध्ये ठेवले पैसे, चला आतमध्ये देतो तुम्हाला. आतमध्ये? अहो या ना, बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये ठेवले, या या या, तुम्ही या या. अहो या. या या ना, आतमध्ये या. बसा. पैसे मी देतो. थोडं सरका ना. हो अ, तुम्हाला किती, 20,000 द्यायचे ना? हो, 20,000. हा. बरं ऐका ना, तुमचं नाव काय आहे? हा, पण एवढ्या वेळेचं बसलं, नावच नाही विचारलं नाही का तुम्ही मला? हा. माझं नाव तसं रुपाली आहे. रुपाली? हो. अरे वा, रुपाली, किती सुंदर नाव आहे तुमचं. वा, खरंच खूप छान नाव आहे बरं का. हो हो, छान छान, एकदम छान. आणि नावापेक्षा तुम्ही खूप छान दिसता. म्हणजे एकदम रुपाली नाव, आणि नावासारखंच तुमचं रूप आहे, एकदम सुंदर, छान, गोड, एकदम मस्त. बरं सर, तुम्ही दे पैसे. हा हा. बरं ऐका ना, हा बोला ना. तुमचं लग्न झालंय? नाही, लग्न तर नाही झालंय. अरे वा, अतिउत्तम. हा? लग्न नाही झालं, उलट चांगलं झालं, माहिती का? का बरं सर? अहो, लग्न झाल्यावर ना खूप म्हणजे टॉर्चरनेस असते, माहिती का? हो. हा, लग्न झाल्यावर असं खरं जातं, असं लय खूप काही राहतं. अच्छा. हा, म्हणून तुम्ही लग्न करू नका. हो. हा. हा, म्हणजे भारी राहील. बरं ऐका ना. तुम्हाला लईच अनुभव आलेला दिसतोय. अहो, तुम्हाला काय सांगू आता, माझी बायको ना इतकी थर्ड क्लास आहे, लय बेकार. म्हणजे तिला अक्कल नावाचा पत्ताच नाहीये. अक्कलच नाही हो, एवढी बिनडोक बाई आहे. एकदम काळी खुट्ट दिसते. तुम्हाला काय सांगू आता, एका दिवस काय झालं माहिती का? एक दिवस बाथरूम मध्ये ना लाईट नव्हता, हा. तर मी अचानक बाथरूम मध्ये घुसलो ना, असा वॉशरूम करायला उभा, असा बरं का, असा असा बरं का. आणि माझ्या बाजूला माझी बायको, अच्छा. मला दिसलीच नाही. अरे देवा. म्हणजे एवढी काळी माझी बायको आहे, काय सांगू आता तुम्हाला. आणि अक्कल तर नाहीच तिला. एकदम बिनडोक. बरं सर, आता पैसे. हा, मी पण काय तुम्हाला. जायचंय ना दुसरीकडे. हा, बरं ऐका ना, तुम्ही आता, तुमचं लग्न नाही झालंय तर तुम्ही कधी प्रेम केलंय का हो? आता सांगू का तुम्हाला, ते माझं बॉयफ्रेंड आहे ना, त्याच्यासोबत केलं बरं का मी प्रेम. हा का, त्याच्यासोबत केलं होतं का? हो, 2 वेळा. अच्छा, मग कसं वाटलं? छान वाटलं. अरे, छान वाटलं ना. बरं ऐका ना, बोला ना. तुमचे किती, 20,000 होतं ना? अहो सर, तुम्हाला 4 वेळा सांगितलं मी माझे 20,000. हे बघा, हे आहे ना,
हे 1,00,000 रुपये. हे तुम्ही ठेवा तुमच्या जवळ. ते तुमचे प्रोडक्टचे 20,000 काढा आणि 80,000 रुपये तुम्हालाच राहू द्या. हो सर, एवढे पैसे मला कशाबद्दल देता बरं तुम्ही एवढे पैसे? अहो त्याच्या बदल्यात तुम्हाला एक काम करायचंय माझं छोटं फक्त. काय काम सर? तुम्ही प्रेम केलंय ना? हा, 2 वेळा. हा. भारी वाटलं होतं मला तेव्हा. मग अजून भारी वाटायला पाहिजे ना. हा, तसं आमचं प्लॅनिंग चालू आहे परत भेटायचा. अहो त्याला कशाला भेटता, मी आहे ना. हा? अहो हे बघा आता मी तुम्हाला 80,000 देतो. तुम्ही मला ना 1 घंटा प्रेम द्या फक्त. हो सर, हे तुमचे पैसे पकडा, माझे 20,000 द्या आणि मला जाऊ द्या फक्त. ओ मॅडम असं काय करताय? आता तुम्ही मला पॉवरची गोळी दिली, माझ्या अंगात ना अशी एनर्जी आली, एकदम खतरनाक एनर्जी आली. मला प्रेम द्या ना. अहो, 1 तुम्ही घंटा. येडे झाले का? अहो 1 घंटा हे 80,000. काम माझं नाहीये सर. मी 80,000 रुपये कमवून घेईल, मला काही गरज नाही तुमच्या पैशांची. अहो नेमकं काय माहिती का, मला ना आता ले मूड झालाय प्रेम करायचं. मी तुम्हाला बोलली होती ती गोळीचा 100% इफेक्ट होता असं. अहो नेमकं माझी बायको गेली माहेरी. आता मी कोणासोबत प्रेम करणार आहे? आता तुम्ही आहे तर तुम्ही प्रेम करू ना आपण. हो सर, तुम्ही दूर राहा बरं पहिले. अहो मॅडम 80,000 देतोय ना. अहो सर, हे काम माझं नाहीये, सोडा मला तुम्ही, मला जाऊ द्या. ओ मॅडम हे बघा, आता तुम्ही मला पॉवरची गोळी दिली. अहो मी थोडी दिली, तुम्ही तुमच्या हाताने खाल्ली. अहो मग खाल्ली म्हणजे आता समजा मी पॉवरची गोळी खाल्ली आणि काही झालंच नाही पुढं, तर फक्त पॉवर येते पण मी आतमध्ये. तुम्हाला बोलली होती ना, माझ्यावर विश्वास ठेवा. 100% गॅरंटीड तुमचं पावर, तुमच्यामध्ये पावर आहे. अहो पण पॉवर येते, पण काही होतं का नाही काय माहिती आता. हा, तर मग ट्राय करायला तुम्ही आहेत ना. हो, ट्राय या. करायला म्हणजे मी अहो. तुम्हाला सांगते ना सर, 100% तुम्ही प्रेम करू शकाल. 1-2 तास चालाल तुम्ही, मला जाऊ द्या तुम्ही आता. हे बघा मॅडम, जर तुम्ही मला प्रेम नाही दिलं ना तर हे चांगलं नाही होणार. हा, विचार करून हे ठेवा बघा तुमचा. सर, तुम्ही डेमो घेतला, तुमची ती गोळी जाऊ दे, मला काही फरक नाही पडत. मी ते माझ्या गोळ्या घेऊन जाते, मला काही तुम्हाला विकायचं नाही. नाही हे बघा, मला गोळ्या पण पाहिजे आणि तुमचं प्रेम पण पाहिजे. हे बघा, मला सोडा सर, तुम्ही मला जाऊ द्या माझ्यासोबत. मी नाही देऊ शकत तुम्हाला प्रेम, अहो. मला सोडा. हे बघा, तुम्ही प्रेमात आहे का, नाही तर मी जबरदस्ती करेल. चलो प्रेम. हो सर, थांबा. काय एवढा विचार नका करू, माझ्याकडे टाइम नाही आता, कंट्रोल नाही होते मला. मी तयार आहे सर तुम्हाला प्रेम द्यायला. अरे या ना मग. अहो थांबा, थांबा तुम्ही, थांबा. काय? प्रेम करायला कपडे नाही काढायचे का? मग काढा ना पटकन. अहो थांबा ना, पहिले तुम्ही डोळे बंद करा, मला लाज वाटते. अहो याच्यात डोळे बंद अहो, मी करण्यासारखं तुम्हाला काय? जसं आधीपासून ओळखते, तुम्ही काय माझे बॉयफ्रेंड आहे का? अहो पण प्रेम करताना सगळं तर बघणार आहे मी. अहो पण आता डोळे बंद करा, मला कपडे काढून. नाही हो. नाही, मला जाऊ द्या, नाही तर तुम्ही विचार. अहो जाऊ देऊ. म्हणजे मला डोळे बंद करूनच मी कपडे काढते, नाही तर मी अहो, नाही काढणार सर, असं नाही. काढा ना. ए बा, मी तुमचं ऐकते ना, तुम्ही माझं ऐका. बरं ठीक आहे, पटकन कपडे काढा आणि या. चला डोळे बंद करा. या ना. नाटक नाही आहे, डोळे बंद करा. हा. डोळे उघडले तर नाही, हे बघा. जाऊ अहो दे, मला नाही करायचं. नाही या मी डोळे बंद करतो. केलं ते बघताय तुम्ही. हो आता काय सांगू, कंट्रोल नाही होते ना. या ना या. अहो येते ना, थांबा ना, कपडे तर काढू द्या. बर. हा, तुम्ही ती उशी घ्या बरं डोळ्यांवर. कोणती उशी? हा, ती घ्या डोळ्यांवर. अहो मॅडम. नाही, तुम्ही चिटिंग करशाल, मला माहिती. हा. बघा अहो मग जाऊ द्या. नाही हा घ्या. काढले का कपडे? ओ मॅडम काढले का? हो. अहो या ना. अरे मॅडम कुठं गेल्या आणि पैसे पण नाही. अरे बापरे, पळाल्या का काय? अरे बापरे, मॅडम तर गायब झाली. अरे यार, म्हणजे पैसे पण घेऊन गेली आणि प्रेम पण नाही दिलं. अरे बाप, लुटलं हिने मला, चांगलंच लुटलं.
आत येऊ का सर? हा या. तुम्ही कोण? ऍक्च्युली सर मी सेल्स गर्ल आहे. अच्छा बस. सेल्स गर्ल म्हणजे ते प्रोडक्ट वगैरे काहीतरी विकायला येतं ते का? हो हो. अच्छा. मला सगळ्यात आधी सांगा, तुम्ही आतमध्ये कशा आल्या? सर तुम्हाला विचारलं मी आतमध्ये येण्याच्या आधी. अहो इथलं नाही हो, माझ्या घरातलं. तुम्ही म्हणजे गेट मधून आतमध्ये कशा आल्या? जसं तुम्ही येता तसंच कोणी नव्हतं तिथे, मग मी आले आत. अच्छा, कोणीच नव्हतं का? नाही. अच्छा, मला वाटलंच होतं हे वॉचमॅन ना कोण राहतच नाही तिथं. हे फक्त नावाला पगार घ्यायला थांबले. कोणी पण येऊ दे, कधी पण कोणी पण बिल्डिंग मध्ये घुसून जातं. आता यांना कशासाठी ठेवलंय सांगा बरं तुम्ही? सर त्यांचं जसं काम आहे तसं आमचं पण कामच आहे ना. आमचे प्रोडक्ट सेल होतील तेव्हा आमचा पगार भेटेल ना. अच्छा. आता प्रत्येक बिल्डिंग मध्ये असा नियम असतो, तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये असा नियम असला आणि आम्ही कुठं जायचं मग? ठीक आहे, त्यांचं जाऊ द्या, मी ते नंतर बघल. पहिले तुम्ही सांगा, तुम्ही कशासाठी आले? ऍक्च्युली मी माझे काही प्रोडक्ट सेल करायसाठी आली सर. अच्छा. तुमचं वय काय आहे सर? माझं हा. माझं आता 23 वय. अच्छा. हा. तुमचं लग्न झालंय सर? हा, लग्न झालंय. किती वर्ष झाले लग्नाला? 1.5 वर्ष झालं लग्नाला. तुम्हाला मूलबाळ आहे? नाही हो, अजून कुठं मुलबाळ. अच्छा. बायको नाही म्हणते अजून. 1.5 वर्ष झाले ना लग्नाला? हो. बरं सर. सर आमच्या कंपनीने असे प्रोडक्ट लॉन्च केलेले ज्याच्याने कितीही वर्ष होऊ दे, कितीही माणूस म्हातारा जरी झाला, फार मराईवर जरी टेकला, तरी पण आमच्याकडे असं पॉवर बुस्टर आहे आणि अशा गोळ्या असे प्रोडक्ट आहे ना आमच्याकडे, ज्याच्याने तुमची पॉवर मेंटेन राहील. पॉवर? हो. कसली पॉवर? प्रेम सर, प्रेम. प्रेम? हो. कसलं प्रेम पण? कोणतं प्रेम? तर तुम्हाला सर काय असतं ना, तर तुमचं 1.5 वर्ष झालंय लग्नाला, कालांतराने तुमचं प्रेम हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. मग बायको कंप्लेंट करायला लागेल, तुमच्या दोघांमध्ये वादावाद होतील. मग तेच प्रेम कमी नको व्हायला म्हणून आमच्याकडे असे प्रोडक्ट लॉन्च केलेले. अहो प्रेम म्हणजे कोणतं प्रेम, काय प्रेम, तुम्ही नेमकं सांगतच नाही मला. काय असतं ना, मला कळतच नाही कोणतं प्रेम म्हणताय तुम्ही. काय असतं ना सर, काही घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यात बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. कशाबद्दल? तर नवरा प्रेम देत नव्हता, म्हणजे फिजिकल प्रेम सर. तर नवरा प्रेम देत नसल्यामुळे बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. का? तर लग्नाला खूप वर्ष झाले होते, नवरा थकून गेला होता, नवऱ्याकडनं होत नव्हतं जास्त. त्याच्यामुळे नवऱ्याचं हळूहळू प्रेम कमी होत गेलं आणि बायकोने नवऱ्याला सोडून दिलं. मग ह्याच घटनांना लक्षात घेऊन आमच्या कंपनीने हे प्रोडक्ट लॉन्च केलेले आहे, ज्याच्याने तुमचं आणि तुमच्या बायकोचं बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. अच्छा, तुम्ही ते प्रेम ते वालं बेडरूम मध्ये असं ते खालीवर ते का? तेच ना ते प्रेम? नवरा बायको करता ते. अच्छा, ते प्रेम म्हणताय का? अहो मग तेच विचारतोय मी, कोणतं प्रेम. मला वाटलं कोणत्या प्रेमाचं प्रोडक्ट विकायला आणलं तुम्ही. सर आमच्याकडे हा स्प्रे, ह्या स्प्रेने तुम्ही जर 15 मिनिटं प्रेम करत असाल तर ते प्रेम दुप्पटीने वाढेल. दुप्पटीने? हो. हा स्प्रे तुम्ही यूज करा, याच्यावरती सगळी डिटेल लिहिलेली आहे. हा स्प्रे इतका पॉवरफुल आहे, इतका पॉवरफुल आहे. आणि हा स्प्रे तर सोडा, तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवते, ही इम्युनिटी बूस्टर. मला स्प्रे, गोळ्या, औषधं काही घ्यायची गरज पडणार नाही कधीच. जर तुम्ही हे इम्युनिटी बूस्टर रोज यूज केलं, रोज, पण तुम्ही एक दिवस स्किप केला ना या गोष्टीला, तर तुम्हाला इफेक्ट थोडा कमी होऊ शकतो. अच्छा. आणि आमच्याकडे ना
ही क्रीम पण आहे. ही जर क्रीम तुम्ही अप्लाय केली आणि तुम्ही वापरली तर याचा इफेक्ट इतका चांगला आहे सर की तुम्ही तुमच्यामध्ये एक 10 घोड्यांची शक्ती होऊन जाईल. पण याच्यापेक्षा पॉवरफुल एक अजून प्रोडक्ट आहे माझ्याकडे. अरे बापरे, यांच्यापेक्षा पण पॉवरफुल आहे? हा, या सगळ्यांना तोड देणार एकच पॉवरफुल गोळी आहे माझ्याकडे. पॉवरफुल गोळी? हो. अच्छा. काय असतं ना सर, ही गोळी आहे, जी तुम्हाला 100 घोड्यांची पॉवर एका 10 ते 15 मिनिटात तुमच्या अंगात येईल. काय बोलता? आणि त्याच्यानंतर तुमची बायको इतकी खुश होईल, इतकी खुश राहील तुमच्या सोबत की रोज तुम्हाला ती तुमचे पाय सुद्धा दाबेल आणि रोज डोकं सुद्धा दाबेल तुमचं. हा. अरे बापरे. जर तुम्ही ही गोळी खाऊन तिला प्रेम दिलं तर मग तर तुमची बायको तुमच्यापासून आयुष्यभर कधी नाराज होणार नाही. इतकी पॉवरफुल आहे गोळी? हो. अरे आणि वा. सर याचे 100% रिझल्ट आहे. आम्ही जेवढ्या लोकांना ही गोळी विकली त्यांचे डायव्हर्स होण्यावर आलं होतं. त्यांचे डायव्हर्स थांबला अक्षरशः. अरे बापरे. हो. हा, इतकी पॉवरफुल? हो सर. अरे वा, मग तर घ्यावी लागेल ही गोळी. हा सर, पण थोडी महाग आहे सर ती. आणि काय असतं ना सर, तुम्हाला पॅकेट घ्यावं लागतं गोळ्यांचं आणि एका पॅकेटची प्राइस आहे 10,000 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 गोळ्या येतात. अरे बापरे, 30 गोळ्या 10,000 रुपयात? हा 10,000 खूपच महाग होत आहे मॅडम. सर, आता तसं गोळीचा इफेक्ट पण एकदम ब्रँडेड एकदम चांगला आहे. अहो, ते एकदम योग्य आहे तुमचं, तुम्ही बोलता बरोबर आहे. पण मग म्हणजे 10,000 रुपयात 30 गोळ्या घ्यायच्या, खूपच महाग आहे ना. आता सर मी त्यात काय बोलू शकते. 10,000 रुपयात 30 गोळ्या भेटताय तुम्हाला. त्याचा इफेक्ट एकदा तुम्ही यूज करून पाहिले ना, तुमची बायको आता आहे का घरी? ते बायकोचं सोडा ना, बायकोचं काही घेऊन बसले. याचे काहीतरी कमी करा ना तुम्ही. याचे सर काय ना, ते फायनल रेट आहे. मी तुम्हाला डिस्काउंट करून जास्तीत जास्त 8,000 पर्यंत देऊ शकते. त्याच्या खाली मी नाही जाऊ शकत कारण की काय आज 8,000? 8,000 पण खूप झाले. हे बघा, मी याचे फायनल 5,000 रुपये देईल तुम्हाला. सर 5,000 मध्ये मला 30 गोळ्या देणं तुम्हाला परवडणार आहे का? अहो, मग मी एक थोडी ना पॅकेट घेईल, मी तर 4 पॅकेट घेणार आहे. 4 पॅकेट हा. म्हणजे 20,000 रुपये. हा. ठीक आहे सर, आता तुम्ही एवढं बंच घेताय म्हणून मग तुम्हाला मी डिस्काउंट करून देते. 5,000 मध्ये मी तुम्हाला देऊन टाकते. अच्छा, डील फिक्स करून टाकू आपण 5,000 मध्ये. चालेल ना. हो बरं, आता डील तर झाली आपली फिक्स. हो. पण मला एक गोष्ट सांगा हो, की ही जी पॉवरची गोळी आहे, हं. हिचा इफेक्ट होतो का नाही? होतो ना सर, हे गोळ्यांचा बंच पकडा सर तुम्ही. अहो, म्हणजे इफेक्ट झाला पाहिजे ना, ते मला कसं कळणार आहे इफेक्ट होतो का नाही? सर कसं कळणार आहे म्हणजे आता ते घेतल्याशिवाय तुम्हाला थोडी ना कळणार आहे. हा, मग तेच सांगतोय की मी घेऊन बघतो गोळी. ठीक आहे, घेऊन बघा. घेऊन बघू ना? हा, तसं पण ते डेमो पीस आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पाणी आणू का सर? नाही नाही, मला पाण्याची गरज नाही पडत. ती अडकली होती ना, म्हणून थोडा ठसका लागला. आता बघू पॉवर येते का नाही. जर पॉवर आली ना तर मग 100% घेईल, मी अजून एक पॅकेट वाढवून घेईल. बरं. हा, म्हणजे कसं पॉवर आली की असं म्हणजे समक्ष बघितलं ना तर मग कळेल ना माणसाला. जर समजा मी आज पॉवरची गोळी घेऊन घेतली तुमच्याकडनं, उद्या समजा मी माझ्या बायको सोबत प्रेम करायच्या आधी घेतली गोळी आणि ते पॉवरच आली नाही, मग नाही नाही सर, असं होत नाही. पॉवर येतेच सर. अरे वा, पॉवर तर येते माझ्यात. मी बोलली होती ना सर, गॅरंटेड प्रोडक्ट आहे सर. त्याला मी तुमच्या समोर बसून तुम्हाला गोळी खाऊ घालून दिली
जर त्याच्यात काही फॉल्ट असता तर मी तुम्हाला गोळी खाऊ दिली असती का? मी म्हटले असते पहिले घ्या मग खा. नाही नाही, बरोबर आहे. पॉवर तर येते, मग पॉवर खरं येते. बरं, ऐका बरं ना. सर, मग आता मी तुम्हाला प्रोडक्ट दिले, हा, मला तुम्ही माझे पैसे द्या, मी निघते, कारण की मला दुसरीकडे पण जायचे सेल करायला प्रोडक्ट. अहो अर्धीच पॉवर आली अजून. थोडस थांबा ना, 5-10 मिनिटं. हा म्हणजे सर मला कसं, पाणी मिळेल का? पाणी, हा ठीक आहे, मी घेऊन येतो. हं? खरंच बर का, लय पॉवरफुल गोळी वाटते मला. हो अशी आहे सर, पॉवरफुल तर आहे. पॉवर म्हणजे येते. या सगळ्या प्रोडक्टला तोड देणारी गोळी येते. हा का, अशी अशी आतून एनर्जी बाहेर येते, माहिती का? जर एनर्जी. तुम्ही तुमच्या बायकोसोबत प्रेम करण्याच्या आधी ही गोळी घेतली, तुम्ही अर्धा तास टिकत असाल ना, तुम्ही 1 तास चाला, हा, काय 1.5 तास चाला, वा, खरंच ना सांगता नाही असं. 2 तास सुद्धा चाला. अरे बापरे, असं वाटतंय ना आतून, खरंच खूप मोठी एनर्जी बाहेर येते. अशी अशी एकदम बॉडी ना अशी हिट होते माझी, खतरनाक. असं असं वाटतंय की आताच पळत जाऊन 4-5 किलोमीटर पळत परत येऊ. एकदम अशी पॉवर आली, नाही का? बरं सर, आता तुम्हाला जाणवलं ना, तुम्हाला समजलं ना, आता मला माझे पैसे द्या आणि मला निघू द्या. अं, कसे टाइम होते, मला पण दुसरीकडे जायचंय ना. बरं ठीक आहे, मी आतमध्ये ठेवले पैसे, चला आतमध्ये देतो तुम्हाला. आतमध्ये? अहो या ना बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये ठेवले, या या या, तुम्ही या या. अहो या. या या ना, आतमध्ये या. अं, बसा. पैसे मी देतो. थोडं सरका ना. हो अं, तुम्हाला किती, 20,000 द्यायचे ना? हो, 20,000. हा. बरं ऐका ना, तुमचं नाव काय आहे? हा, पण एवढ्या वेळचं बसलं, नावच नाही विचारलं नाही का तुम्ही मला? हा, माझं नाव तसं रुपाली आहे. रुपाली. हो अरे वा रुपाली, किती सुंदर नाव आहे तुमचं. वा, खरंच खूप छान नाव आहे बरं का. हो. हो, छान छान, एकदम छान. आणि नावापेक्षा तुम्ही खूप छान दिसता. म्हणजे एकदम रुपाली नाव, आणि नावासारखंच तुमचं रूप आहे, एकदम सुंदर, छान, गोड, एकदम मस्त. बरं सर, तुम्ही दे पैसे. हा हा. बरं ऐका ना, हा बोला ना. तुमचं लग्न झालंय? नाही, लग्न तर नाही झालंय. अरे वा, अतिउत्तम. हा? लग्न नाही झालं, उलट चांगलं झालं, माहिती का? का बरं सर अहो असं? लग्न झाल्यावर ना खूप म्हणजे टॉर्चरनेस असते, माहिती का? हो. हा, लग्न झाल्यावर असं करत असं लय खूप काही राहतं. अच्छा. हा, म्हणून तुम्ही लग्न करू नका. हो. हा. हा, म्हणजे भारी राहील. बरं ऐका ना. तुम्हाला लईच अनुभव आलेला दिसतोय. अहो तुम्हाला काय सांगू आता, माझी बायको ना इतकी थर्ड क्लास आहे, लय बेकार. म्हणजे तिला अक्कल नावाचा पत्ताच नाहीये. अक्कलच नाही हो, एवढी भिंडोक बाई आहे. एकदम काळी खुट्ट दिसते. तुम्हाला काय सांगू आता, एका दिवस काय झालं माहिती का? एक काय दिवस झालं? बाथरूम मध्ये ना लाईट नव्हता, हा. तर मी अचानक बाथरूम मध्ये घुसलो ना, असा वॉशरूम करायला उभा, असा बरं का, असा असा बरं का. आणि माझ्या बाजूला माझी बायको, अच्छा. मला दिसलीच नाही. अरे देवा. म्हणजे एवढी काळी माझी बायको आहे, काय सांगू आता तुम्हाला. आणि अक्कल तर नाहीच आहे तिला. एकदम बिंडो. बरं सर, आता पैसे, हा हा, मी पण काय मला तुम्हाला. जायचंय ना हा, दुसरीकडे. बरं ऐका ना, अं, तुम्ही आता, तुमचं लग्न नाही झालंय, तर तुम्ही कधी प्रेम केलंय का हो? आता सांगू का तुम्हाला, ते माझं बॉयफ्रेंड आहे ना, अं, त्याच्यासोबत केलं बरं का मी प्रेम. हा का, त्याच्यासोबत केलं होतं का? हो, 2 वेळा. अच्छा, मग कसं वाटलं? छान वाटलं. अरे, छान वाटलं ना. हो. हम्म. अ, बरं ऐका ना, बोला ना. तुमचे किती, 20,000 होतं ना? अहो सर, तुम्हाला 4 वेळा सांगितलं मी माझे 20,000. अ, हे बघा, हे आहे ना,
हे 1,00,000 रुपये हे तुम्ही ठेवा तुमच्या जवळ. ते तुमचे प्रोडक्टचे 20,000 काढा आणि 80,000 रुपये तुम्हालाच राहू द्या. हो सर, एवढे पैसे मला कशाबद्दल देता बरं तुम्ही एवढे पैसे? अहो त्याच्या बदल्यात तुम्हाला एक काम करायचंय माझं छोटं फक्त. काय आहे काम सर? तुम्ही प्रेम केलंय ना? हा, 2 वेळा. हा, भारी वाटलं होतं मला तेव्हा. मग अजून भारी वाटायला पाहिजे ना. हा, तसं आमचं प्लॅनिंग चालू आहे परत भेटायचा. अहो त्याला कशाला भेटता, मी आहे ना. हा? अहो हे बघा आता मी तुम्हाला 80,000 देतो. तुम्ही मला ना 1 घंटा प्रेम द्या फक्त. हो सर, हे तुमचे पैसे पकडा, माझे 20,000 द्या आणि मला जाऊ द्या फक्त. ओ मॅडम असं काय करताय? आता तुम्ही मला पॉवरची गोळी दिली, माझ्या अंगात ना अशी एनर्जी आली, एकदम खतरनाक एनर्जी आली. मला प्रेम द्या ना अहो, 1 तुम्ही घंटा. येडे झाले का? अहो 1 घंट्यात हे 80,000 काम माझं नाहीये सर. मी 80,000 रुपये कमवून घेईल, मला काही गरज नाही तुमच्या पैशाची. अहो नेमकं काय माहिती का, मला ना आता ले मूड झालाय प्रेम करायचं. मी तुम्हाला बोलली होती ती गोळीचा 100% इफेक्ट होता असं. अहो नेमकं माझी बायको गेली माहेरी. आता मी कोणासोबत प्रेम करणार आहे? आता तुम्ही आहे तर तुम्ही प्रेम करू ना आपण. हो सर, तुम्ही दूर राहा बरं पहिले. अहो मॅडम 80,000 देतोय ना. अहो सर, हे काम माझं नाहीये, सोडा मला तुम्ही, मला जाऊ द्या. ओ मॅडम हे बघा, आता तुम्ही मला पॉवरची गोळी दिली. अहो मी थोडी दिली, तुम्ही तुमच्या हाताने खाल्ली. अहो मग खाल्ली म्हणजे आता समजा मी पॉवरची गोळी खाल्ली आणि काही झालंच नाही पुढं, तर फक्त पॉवर येते पण मी आतमध्ये. तुम्हाला बोलली होती ना, माझ्यावर विश्वास ठेवा. 100% गॅरंटीड तुमचं पावर, तुमच्यामध्ये पावर आहे. अहो पण पॉवर येते, पण काही होतं का नाही काय माहिती आता. हा, तर मग ट्राय करायला तुम्ही आहेत ना. हो, ट्राय या. करायला म्हणजे मी अहो. तुम्हाला सांगते ना सर, 100% तुम्ही प्रेम करू शकाल. 1-2 तास चालाल तुम्ही. मला जाऊ द्या तुम्ही आता. हे मला- बघा मॅडम, जर तुम्ही मला प्रेम नाही दिलं ना तर हे चांगलं नाही होणार. हा, विचार करून हे ठेवा बघा तुमचा. सर, तुम्ही डेमो घेतला, तुमची ती गोळी जाऊ दे, मला काही फरक नाही पडत. मी ते माझ्या गोळ्या घेऊन जाते, मला काही तुम्हाला विकायचं नाही. नाही नाही, हे बघा मला गोळ्या पण पाहिजे आणि तुमचं प्रेम पण पाहिजे. हे बघा, मला सोडा सर, तुम्ही मला जाऊ द्या माझ्यासोबत. मी नाही देऊ शकत तुम्हाला प्रेम, अहो. मला सोडा. हे बघा अहो, सर, मला सोडा. तुम्ही प्रेमात आहे का, नाही तर मी जबरदस्ती करेल. चलो प्रेम. हो सर, थांबा. काय एवढा विचार नका करू, माझ्याकडे टाइम नाही आता, कंट्रोल नाही होते मला. मी तयार आहे सर तुम्हाला प्रेम द्यायला. अरे या ना मग. अहो थांबा, अहो थांबा ना तुम्ही, थांबा. काय? प्रेम करायला कपडे नाही काढायचे का? मग काढा ना पटकन. अहो थांबा ना, पहिले तुम्ही डोळे बंद करा, मला लाज वाटते. अहो याच्यात डोळे बंद अहो, मी करण्यासारखं तुम्हाला काय? जसं आधीपासून ओळखते, तुम्ही काय माझे बॉयफ्रेंड आहे का? अहो पण प्रेम करताना सगळं तर बघणार आहे मी. अहो पण आता डोळे बंद करा, मला कपडे काढून. नाही हो. नाही, मला जाऊ द्या, नाही तर तुम्ही विचारते. अहो ऐका. जाऊ दे. म्हणजे मला डोळे बंद करूनच मी कपडे काढते, नाही तर मी अहो, नाही काढणार सर, काढा. असं नाही. काढा ना. ए बा, मी तुमचं ऐकते ना, तुम्ही माझं ऐका. बरं ठीक आहे, पटकन कपडे काढा आणि या. चला डोळे बंद करा. या ना. नाटक नाही आहे, डोळे बंद करा. हा. डोळे उघडले तर नाही, हे बघा. जाऊ द्या, अहो मला नाही करायचं. नाही या या या, मी डोळे बंद करतो. केलं ते बघताय तुम्ही. हो आता काय सांगू, कंट्रोल नाही अहो. होते ना. या ना या. अहो येते ना, थांबा ना, कपडे तर हा. काढू द्या. बर. तुम्ही ती उशी घ्या बरं डोळ्यांवर. कोणती उशी? हा, ती घ्या डोळ्यांवर. अहो मॅडम. नाही, तुम्ही चिटिंग करशाल, मला माहिती. हा. बघा, अहो मग जाऊ द्या. नाही नाही, हा घ्या घ्या. काढले का कपडे? ओ मॅडम काढले का? ओ अहो या ना. अरे मॅडम कुठे गेल्या आणि पैसे पण नाही. अरे बापरे, पळाल्या का काय? अरे बापरे, मॅडम तर गायब झाली. अरे यार, म्हणजे पैसे पण घेऊन गेली आणि प्रेम पण नाही दिलं. अरे बाप, लुटलं हिने मला, लुटलं, चांगलंच लुटलं.